हॅलो स्टुडंट्स, आज मी किर्चॉफ्स लॉजबद्दल बोलणार आहे. किर्चॉफ्स लॉज हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे MESच्या दृष्टीने आणि याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्यामुळं किर्चॉफ्स लॉजचं पूर्ण अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे. इथून मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं ओहम्स लॉ, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स, करंट एक्सेट्रा, म्हणजे सर्व बेसिक डेफिनेशन्स झाल्या. आता इथं मी किर्चॉफ्स लॉजकडे जाणार आहे. ॲक्च्युली देर आर टू लॉज, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अँड किर्चॉफ्स सेकंड लॉ. बट बिफोर गोईंग टू दोज लॉज, त्या लॉजकडे जायच्या अगोदर मला आणखी काही टर्म्स क्लिअर करून घ्यायच्यात आणि त्यासाठी मी इथं एक सर्किट ड्रॉ केलं आहे. सो इट इज अ कॉम्प्लेक्स टाईप ऑफ सर्किट. व्हाय इट इज अ कॉम्प्लेक्स टाईप ऑफ सर्किट? बिकॉज the resistances cannot be considered either in series or in parallel. जर रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये असतील, रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये असतील तर आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढतो आणि मग इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढल्यानंतर ओहम्स लॉ अप्लाय करून जो V इज इक्वल टू IR आहे, आपण डिझायर्ड क्वांटिटी दॅट इज आयदर व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स और करंट वी कॅन कॅल्क्युलेट. माहीत आहे पॅरलल रेजिस्टन्सेस इन पॅरलल कधी म्हणतो आपण? ज्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच अँड एव्हरी रेजिस्टन्स इज सेम, देन दी कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस. सिरीज रेजिस्टन्स कधी म्हणतो आपण? प्रत्येक रेजिस्टन्समधला जर करंट सेम राहत असेल तर ते सिरीज कॉम्बिनेशन असतं. पण इथं सपोज हे सर्किट दिलेलं आहे तुम्हाला आणि मी जर विचारलं या सर्किटचा हा एक पार्ट मी कन्सिडर केला आहे BCFG. पहा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लियन्सेसमध्ये हे जे सर्किट्स असतात हे फार कॉम्प्लेक्स टाईपचे सर्किट असतात, मोठे मोठे सर्किट्स असतात, हे सर्व बाजूनी पसरलेले असतात आणि यातला जो हा सेंट्रल पार्ट आहे मी कन्सिडर केला आहे. सो मी जर तुम्हाला विचारलं की या R2 मधून फ्लो होणारा करंट किती आहे तर तुम्हाला या B आणि C मधला पोटेन्शियल डिफरन्स काढावा लागेल. अँड इफ यू गेट द पोटेन्शियल डिफरन्स यू कॅन सडनली से दॅट V इज इक्वल टू IR. V इज नोन, इफ R इज नोन यू कॅन गेट द करंट. पण इथं प्रॉब्लेम हा होता किंवा मी असं विचारलं की याच्यामधून पास होणारा किंवा हा रेजिस्टन्स किती आहे तर पुन्हा तुम्हाला V आणि I कॅल्क्युलेट करावं लागेल. सो विच बिकम्स डिफिकल्ट and it cannot be, or such circuits cannot be solved or analyzed with the help of Ohm's law. मग Ohm's law कॉम्प्लेक्स सर्किटला वापरता येत नाहीत. मग असे सर्किट सॉल्व करता येतील का? येस, वी कॅन सॉल्व सच सर्किट्स ऑल्सो. मग ते कसे सॉल्व करता येतील तर किर्चॉफ्स लॉज. आणि हे किर्चॉफ्स लॉजकडे जायच्या अगोदर मला काही टर्म्स एक्सप्लेन करायच्यात आणि त्यासाठी मी ही फिगर ड्रॉ केलेली आहे. नाऊ फर्स्ट टर्म आय वॉन्ट टू डिफाईन इज जंक्शन. Now junction, it is a point in a circuit at which more than two lines meet. एक असं सर्किट किंवा दिलेल्या सर्किटमध्ये प्रत्येक जॉईंट कन्सिडर करायचं आहे तुम्ही. अशा जॉईंटला, ज्या जॉईंटला दोनपेक्षा जास्त लाईन्स मीट करतायत त्या जॉईंटला आपण जंक्शन असं म्हणू शकतो. आता या सर्किटमध्ये जंक्शन्स किती आहेत हे चेक करूयात आपण. सो फर्स्ट जंक्शन्स. Now A, is it a junction? It is not a junction because there are two lines which are meeting. I is not a junction, H is not a junction, but G is a junction. So I am just highlighting the junction. So G is a junction. So it is a junction. So G is a junction. B, is it a junction? Yes, B is also a junction because three lines are meeting there. C junction आहे का? आहे. C सुद्धा junction आहे आणि F सुद्धा junction आहे. D आणि E junction नाही आहेत. So how many junctions are there? There are four junctions. B, G और B, C, F, G. चार जंक्शन्स आहेत. सो जंक्शन म्हणजे काय ते लक्षात घ्या. इट इज अ पॉइंट इन अ सर्किट ॲट विच मोर दॅन टू लाईन्स आर मीटिंग. जंक्शन्स डिफाईन झाले आपले. नाऊ सेकंड पॉइंट आय वॉन्ट टू डिफाईन इज ब्रांच. आता ब्रांच म्हणजे काय? आय हॅव डिफाइंड इट ओव्हर हिअर. इट इज द पाथ ऑफ द करंट बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह जंक्शन्स. दोन जंक्शन मधला जो पाथ असतो, लागोपाठच्या दोन जंक्शन मधला ज्यामधून करंट फ्लो होतो त्याला आपण ब्रांच असं म्हणतो. मग आता इथं ब्रांचेस किती आहेत ते पाहू आपण.
नाउ लेट अस डील विथ दिस जंक्शन फर्स्ट. आता इथं ब्रँचेस किती आहेत? तर पहिली ब्रँच जी आहे ती BAIHG, कारण हा सुरुवातीचं जंक्शन, नंतर हा जंक्शन, मी या जंक्शनपासून या मार्गाने इथं पोहोचलो. सो पहिली ब्रँच जी मी इथं लिहितोय ती अशी लिहितोय BAIHG इज द फर्स्ट ब्रँच. ही ब्रँच झाली. दुसरी ब्रँच BG इज द सेकंड ब्रँच, because it is the path in between the two consecutive junctions. So BG is the second branch, it is BG. तीसरी ब्रँच जी होईल ती B आणि C मधली ब्रँच. सो दिस इज द थर्ड ब्रँच, because B is the junction, next junction is C, so BC is the branch. Then junction B is over, I am going to junction G. GF is the branch, so GF is the branch. Then next junction is F. FC is the branch. FC is the branch. And the last one is CDEF is the branch. So CDEF is the branch. So how many branches are there? 1, 2, 3, 4, 5 and 6. So 6 branches are there and there are 4 junctions. आणखी एक पॉइंट मला डिफाइन करायचा आहे, तो म्हणजे क्लोज्ड लूप. नाउ क्लोज्ड लूप, इट इज द क्लोज्ड पाथ such that starting from any point one returns to the same point without passing any element more than once. Let us check how many loops are there in this circuit. आता लूप आत्ताच डिफाइन केली मी की असा एक क्लोज पाथ कुठल्याही पॉईंटपासून सुरुवात करा आणि पुन्हा त्या पॉईंटपर्यंत जा. आता मी इथं सुरुवात करतो, ए पासून सुरुवात करतो. सपोज ABGHIA. सो दिस इज द फर्स्ट क्लोज्ड पाथ ABGHI आणि A. कुठलीही लूप लिहिताना स्टार्टिंग पॉईंट सुरुवातीला आल्या, गो अराउंड द लूप आणि शेवटी पुन्हा तो स्टार्टिंग पॉईंट यायला पाहिजे. म्हणजे इथं ABGHI आणि पुन्हा A. याच लूपसाठी तुम्ही B पासून सुद्धा सुरुवात करू शकता, BGHIA आणि B पुन्हा. सो दिस इज द वे यू कॅन एक्सप्रेस द लूप. किंवा तुम्ही H पासून सुरुवात करू शकता, HIABGH. तुम्ही क्लॉकवाईजही जाऊ शकता, तुम्ही अँटी क्लॉकवाईजही जाऊ शकता. तुम्ही जर हीच लूप अशीही लिहू शकता, AIHGBA. सो स्टार्टिंग पॉईंट इज A, एंडिंग पॉईंट इज A. मी क्लॉकवाईज जातो, ही पहिली लूप. दुसरी लूप मी अशी घेतो, BCFGB. So second loop is BCFGB. Third loop can be like this, CDEFC. CDEFC. 3 लूप झाल्या, 1 2 3. पण आणखी एक लूप ही आउटर मोस्ट घेता येईल. सो विच इज ABCD. I am writing it, ABCD means this path. Then again EFGHIA. EFGHIA. So it makes one loop. ही आउटर मोस्ट झाली. तशीच मला ही घेता येईल, ABCFGHIA. So it is ABCFGHI and A again. आणि आणखी कोणती पॉसिबल आहे? तर ही लूप एक पॉसिबल आहे, BCDEFGB. BCDEFG आणि B. आणखी एखादी पॉसिबल आहे का? तर नाही आहे. म्हणजे जिथं 3 आणि 3 6 नंबर ऑफ लूप्स आहेत, 6 नंबर ऑफ लूप्स आर देअर, देन 6 नंबर ऑफ ब्रांचेस आर देअर and 4 junctions are there. Now let us go for the Kirchhoff's first law. Now before going to Kirchhoff's first law, let me tell you one more and which is very important thing. आत्ताच आपण पाहिलं ब्रांचेस. ब्रांच म्हणजेच काय? पाथ ऑफ द करंट बिटवीन 2 adjacent junctions.
आता मी इथं सांगितलं की बी हा एक जंक्शन आहे, जी हा एक जंक्शन आहे. सो बी ए आय एच जी इज अ पाथ, प्रत्येक पाथ ऑफ द करंट अँड विच इज कॉल्ड एज ब्रांच. सो प्रत्येक ब्रँचमध्ये करंट सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहतो. म्हणजे मी जर इथं या ब्रँचमध्ये जीच्या इथं जर करंट या दिशेने दाखवला तर हा करंट इथं सुद्धा तोच राहील, या पाथमध्ये सुद्धा तोच राहील. सो इफ इट इज आय, इट इज गोइंग टू रिमेन आय, आणि इथं सुद्धा तो आयच असेल. सो इट विल बी आय एव्हरीवेअर इन दिस ब्रँच टिल बी, बी पर्यंत कॉन्स्टंट असेल. सो म्हणजेच करंट जो आहे तो ब्रँचमध्ये प्रत्येक पॉईंटला सारखा राहतो. या ब्रँचमध्ये बी सी इज ऑल्सो अ ब्रँच, इथं सुद्धा करंट सारखाच असेल. जर I1 असेल इथं तर इथं सुद्धा I1 असेल. या ब्रँचमध्ये करंट वेगळा असेल. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट करंट रिमेन्स सेम ॲट एव्हरी पॉईंट इन एनी ब्रँच. ब्रँच बदलली की करंट बदलू शकतो. सो दॅट इज व्हॉट यू विल हॅव टू रिमेंबर. नाउ लेट अस गो फॉर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ हा आपण जंक्शनसाठी वापरतो आणि म्हणून याला जंक्शन लॉ असंही म्हटलं जातं. And it is applicable for currents and that is why it is also called as current law. So Kirchhoff's first law म्हणजेच जंक्शन लॉ म्हणजेच करंट लॉ. काय हा जंक्शन लॉ? तर जंक्शन लॉ असा दिला जातो, सम ऑफ द करंट्स ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. सो समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. आता सम ऑफ करंट्स याचा अर्थ करंट ही स्केलर क्वांटिटी आहे आणि स्केलर रूल्स आपण वापरतो. वेक्टर क्वांटिटी असेल तर वेक्टर रूल्स ऑफ ॲडिशन सबट्रॅक्शन वापरतो, पण इथं आपण करंट ही स्केलर क्वांटिटी आणि म्हणून स्केलरसाठी आपण स्केलरचे रूल वापरतो. आणि स्केलरचे रूल जर वापरत असो आपण आणि सम ऑफ करंट जर 0 असेल याचा अर्थ काही करंट पॉझिटिव्ह असले पाहिजेत, काही करंट निगेटिव्ह असले पाहिजेत कुठल्याही जंक्शनला. आणि जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तरच स्केलर ॲडिशनमध्ये टोटल 0 येऊ शकेल. आणि म्हणून टोटल जर 0 यायचे असेल तर काही करंट पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह असतील आणि म्हणून आपल्याला काही अझम्पशन्स अज्युम करावे लागतात इथं. आणि म्हणून करंट अप्रोचिंग दी जंक्शन इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह, करंट लिव्हिंग दी जंक्शन इज ट्रीटेड ॲज निगेटिव्ह. तुम्ही उलटही करू शकता. करंट्स लिव्हिंग दी जंक्शन you may treat them as positive and in that case current approaching the junction will be negative. मी इथं असं कन्सिडर करतोय जंक्शनकडे येणारे करंट पॉझिटिव्ह, सो इनकमिंग करंट्स आर पॉझिटिव्ह अँड आउटगोईंग करंट्स आर निगेटिव्ह. मी एक जंक्शन दाखवलं, लेट इट बी अ जंक्शन अँड देअर आर नंबर ऑफ ब्रांचेस लाईक दिस. सो नंबर ऑफ करंट्स, सो दीज टू करंट्स I4 and I5 are approaching the junction. So these are incoming currents. So these are to be treated as positive. So I4 plus I5, I have treated them as positive. Whereas all these three, I1, I2 and I3 are going away from the junction and that is why I am treating them as negative. Minus I1, minus I2, minus I3 plus I4 plus I5 is equal to 0. This is what summation of I is equal to 0. So it is actually the current law which is also called as junction law. पण हा जो लॉ आहे, हे जे इक्वेशन आहे हे रिअरेंज करता येईल आपल्याला आणि हे रिअरेंज केलं तर हे असं होईल I4 plus I5 is equal to I1 plus I2 plus I3. So which means that I4 आणि I5 हे एक वेगळ्या प्रकारचे करंट इथं दिसत आहेत. दे आर इनकमिंग करंट्स which are approaching the junction, whereas I1, I2 and I3 हे मात्र काय, these are the leaving currents. So sum of incoming currents is nothing but sum of leaving currents. म्हणजेच हाच लॉ sum of all the currents at a junction is equal to 0 हा असाही स्टेट करता येईल आपल्याला. sum of incoming currents is equal to sum of outgoing currents. म्हणजे हा वेगळ्या प्रकारे सुद्धा एक्सप्रेस करता येईल. आता या करंट लॉचा किंवा किर्चॉफ्स फर्स्ट लॉचा उपयोग कुठं होतो तर करंट डिस्ट्रीब्युशनमध्ये. फॉर एन एक्झाम्पल, सपोज देर इज अ जंक्शन लाईक दिस अँड दिस करंट इज से 5 amperes. This current is say 3 amperes. So what will be this current in this branch? नाउ या ब्रँचमधला करंट काढायचा असेल
तर हा 5 एम्पियर इट इज इनकमिंग, इट इज ऑल्सो इनकमिंग. सो टोटल इनकमिंग करंट इज 8 एम्पियर्स. आणि 8 एम्पियर जर इनकमिंग करंट असेल तर यामधला करंट काय असायला पाहिजे, आउट गोईंग, आणि तो किती असायला पाहिजे तर 8 एम्पियर्स. So it is what the junction law is, but there is nothing new in this law. हा काही नवीन लॉ नाही आहे. हा जो लॉ आहे हा दुसऱ्या एका लॉवरती बेस्ड आहे, विच इज कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. आपल्याला माहीत आहे करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्जेस. म्हणजेच कुठल्याही जंक्शनला करंट येतोय याचा अर्थ काहीतरी चार्ज येतोय. सो व्हॉट एव्हर इज द चार्ज कमिंग टू द जंक्शन, the same charge should go out of the junction, because we cannot destroy or we cannot create the charge at the junction. म्हणजे जंक्शनला चार्ज डिस्ट्रॉयही होत नाही, जंक्शनला चार्ज क्रिएटही होत नाही. जेवढा चार्ज जंक्शनमध्ये येतो तेवढाच चार्ज जंक्शनपासून लांब जातो. सो दिस इज व्हॉट द जंक्शन लॉ इज. मगाशी मी सांगितलं तुम्हाला तो सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. मी जर म्हटलं की इथं करंट सपोज 5 एम्पियर आहे तर 5 एम्पियर सगळीकडेच असणार आहे. 5 एम्पियर इथं असला आणि इथं या ब्रँचमध्ये जर 2 एम्पियर असेल, इथं 2 एम्पियर असेल तर इथंही 2 एम्पियर असेल. पुढं मात्र ब्रँच बदलते. मग याच्यात जर 5 एम्पियर इनकमिंग असेल, याच्यातही 2 एम्पियर इनकमिंग असेल, तर याच्यामध्ये मात्र आउटगोईंग असेल विच इज 7 एम्पियर. सो करंट लॉ कॅन बी यूज्ड फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट्स. आता पुढचा लॉ पाहू आपण. We have seen Kirchhoff's first law. Now, charge cannot be created or destroyed at the junction. It means that it is the continuation of charge, it is the conservation of charge, and that is why Kirchhoff's first law, आणि म्हणून Kirchhoff's first law हा conservation of charge या कन्सेप्टवरती अवलंबून आहे. Now, Kirchhoff's second law, हा लॉ एक्सप्लेन करण्यासाठी मी एक सर्किट कन्सिडर केला आहे. It is a simple but it is a complex circuit. So it is the simple type of complex circuit. Now there is a resistance R. There are two batteries, R1 and R2 are the resistances of these batteries. And I want to explain the Kirchhoff's law. आता या सर्किटमध्ये जंक्शन्स किती आहेत हा सगळ्यात पहिला प्रश्न माझा आहे. हाऊ मेनी जंक्शन्स आर देअर. आपण जंक्शन्स पाहिले. जंक्शन म्हणजे असा पॉईंट जिथं 2 पेक्षा जास्त लाईन्स मीट होतात. सो बी इज नॉट अ जंक्शन, सी ई एफ आर नॉट जंक्शन्स अँड दी ओनली जंक्शन्स आर ए अँड डी. सो ए अँड डी आर दी जंक्शन्स. ए आणि डी हे 2 जंक्शन. ही ए पहिली ब्रँच, ए बी सी डी ही पहिली ब्रँच, दुसरी ए डी आणि तिसरी जी आहे ती ए एफ ई डी. लूप्स किती आहेत तर लूप्स 3 आहेत. B, C, D, A, B, then A, D, E, F, A, and the outer one B, C, D, E, F, A. म्हणजे आता तुम्हाला माहीत झालं की जंक्शन म्हणजे काय, ब्रांच म्हणजे काय, लूप म्हणजे काय. आणखी एक कन्सेप्ट, आणखी एक पॉईंट, इलेमेंट्स. इलेमेंट म्हणजे काय, रेजिस्टन्स, बॅटरी या सर्वांना इलेमेंट असं म्हटलं जातं. इलेमेंट म्हणजे इलेमेंटच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तयार होत असतो. जर एखाद्या कंपोनंटच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तयार होत नसेल तर त्याला इलेमेंट असं म्हणता येणार नाही. तुम्ही जर पाहिलं ए बी टू ई टू ही एक वायर असणार आहे ज्याला आपण कंडक्टर म्हणतो. कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तयार होत नाही. ईच्या अक्रॉस मात्र पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल, म्हणून ई इज और बॅटरी इज अन इलेमेंट. रेजिस्टन्सच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आणि म्हणून याला सुद्धा काय म्हटलं जातं, इलेमेंट. सो इलेमेंट इज दॅट कंपोनंट ऑफ अ सर्किट ज्याचा अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तयार होऊ शकतो. आणि सेकंड लॉ जो आहे किर्चॉफ सेकंड लॉ हा या पोटेन्शियल डिफरन्स संदर्भातच आहे आणि म्हणून याला व्होल्टेज लॉ असंही म्हटलं जातं. आणि आपण हा लॉ अप्लाय करण्यासाठी लूप कन्सिडर करतो आणि म्हणून याला लूप लॉ असंही म्हटलं जातं. काय सांगतो हा लॉ? नाउ इट टेल्स अस अबाउट द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस ऑल द एलिमेंट्स इन अ लूप इज 0. कोणतीही लूप कन्सिडर करा, त्या लूपच्या अक्रॉस तुम्ही क्लॉकवाईज जा किंवा अँटी क्लॉकवाईज जा. लूप ट्रेसिंग याला म्हटलं जातं. सो आयदर यू कॅन ट्रेस अ लूप इन क्लॉकवाईज मॅनर
or you can trace a loop in anti-clockwise manner. It will be your choice. लूप ट्रेस करत असताना जे काय पोटेन्शियल डिफरन्सेस असतील, सम ऑल दोज पोटेन्शियल डिफरन्सेस, पूर्ण लूपसाठी हे सगळे पोटेन्शियल डिफरन्सेस कॅल्क्युलेट करा आणि याची टोटल काय असते तर 0 असते. दिस इज व्हॉट दी व्होल्टेज लॉ, दिस इज व्हॉट दी किर्चॉफ सेकंड लॉ इज. समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू 0. म्हणजेच थोडक्यात असं हा जो लॉ आहे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती डिपेंड आहे. जेवढी एनर्जी सप्लाय होते तेवढी एनर्जी खर्च होते. सो देर इज नायदर क्रिएशन नॉर डिस्ट्रॉय ऑफ दी एनर्जी. एनर्जी क्रिएटही होत नाही, ती डिस्ट्रॉय होत नाही. दिस इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो किर्चॉफ फर्स्ट लॉ हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जवरती अवलंबून आहे. किर्चॉफ सेकंड लॉ हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती अवलंबून आहे. म्हणजेच प्रत्येक इलेमेंटच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. सिंपल सर्किटमध्ये दोन प्रकारचे इलेमेंट असतात, एक म्हणजे रेजिस्टन्स आणि दुसरं म्हणजे बॅटरी. तर आपण हे एक सर्किट कन्सिडर केलं, कॉम्प्लेक्स सर्किट. याच्यामध्ये बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे आणि म्हणून दोन प्रकारचे इलेमेंट आहेत. मग यांच्या अक्रॉस काय पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं का ते आपण पाहू. सगळ्यात पहिल्यांदा रेजिस्टन्सबद्दल आपण विचार करू. रेजिस्टन्स, सो सपोज दिस इज द रेजिस्टन्स. आता या रेजिस्टन्समध्ये करंट फ्लो होईल सपोज फ्रॉम पी टू क्यू किंवा क्यू टू पी सुद्धा फ्लो होऊ शकेल. मी इथं सुरुवातीला पी टू क्यू घेतलेला आहे. नाऊ व्हाय द करंट फ्लोज फ्रॉम पी टू क्यू. पी पासून क्यूकडं करंट का फ्लो होतो याचा अर्थ सरळ आहे. पॉईंट पी हा हायर पोटेन्शियलला असला पाहिजे आणि पॉईंट क्यू हा लोअर पोटेन्शियलला असला पाहिजे. बिकॉज वी नो दॅट करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे पोटेन्शियल ऑफ पी इज हायर, पोटेन्शियल ऑफ क्यू इज लोअर. म्हणून व्ही पी मायनस व्ही क्यू काय यायला पाहिजे, पॉझिटिव्ह यायला पाहिजे. प्लस कारण पी हायर पोटेन्शियल आहे आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे दोन्हींमधला हा दिला जातो आय इंटू आर. अँड दॅट इज वाय व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू प्लस आय आर. हाच रेजिस्टन्स मी इथं कन्सिडर केला. या केसमध्ये करंट वॉज फ्लोईंग फ्रॉम पी टू क्यू. नाउ हिअर आय एम कन्सिडरिंग द करंट इज फ्लोईंग फ्रॉम क्यू टू पी. क्यू कडून पी कडे फ्लो होतोय. का क्यू कडून पी कडे फ्लो होतोय, सरळ आहे. याचा अर्थ क्यू हा हायर पोटेन्शियलला असला पाहिजे, पी हा लोअर पोटेन्शियलला असला पाहिजे. म्हणजेच व्ही पी हे व्ही क्यू पेक्षा कमी असायला पाहिजे. आणि म्हणून जर व्ही पी मायनस व्ही क्यू केलं मी तर हे काय येईल मायनस आय इंटू आर. So it is plus IR, it is minus IR. So I can make one statement. If the loop is traced in the direction of current, then the potential difference across the resistance is equal to plus IR. And if the loop is traced in a direction opposite to the current, then the potential difference will be minus IR. Now battery हे दुसऱ्या प्रकारचं इलेमेंट आहे. बॅटरी मी इथं कन्सिडर केली. इट इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, इट इज द निगेटिव्ह टर्मिनल. सो पॉझिटिव्ह टर्मिनल इज टुवर्ड्स लेफ्ट. इथं आधी निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. नाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅटरीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा करंटच्या डायरेक्शनवरती अवलंबून नाही आहे. सो यू नीड नॉट थिंक अबाउट द डायरेक्शन ऑफ करंट. इथं डायरेक्शन ऑफ करंट आपण विचारात घेतला, इथं घ्यायची गरज नाही आहे. पी आणि क्यू हे दोन पॉईंट्स आहेत आणि सपोज डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज इन क्लॉकवाईज मॅनर, मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग जे आहे ते या दिशेला आहे असं कन्सिडर करतो. डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज इन दिस डायरेक्शन. जर मी इकडून इकडे जात असेल तर पी हा हायर पोटेन्शियलला आहे, क्यू हा लोअर पोटेन्शियलला आहे. हे दिसतं इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो व्ही पी मायनस व्ही क्यू, पी इज ॲट हायर पोटेन्शियल, क्यू इज ॲट हायर लोअर पोटेन्शियल. व्ही पी मायनस व्ही क्यू ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल आणि म्हणून प्लस ई. इथं सुद्धा डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सेम डायरेक्शनला असेल तर व्ही पी हा कमी असणार आहे, व्ही क्यू हा जास्त असणार आहे आणि म्हणून व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू मायनस ई. म्हणजेच इथं पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द बॅटरी it do not depend upon the direction of current, it depends upon the direction of tracing the loop. आता एकदा हे लक्षात आलं तुमच्या की आपण किर्चॉफ सेकंड लॉ या सर्किटसाठी अप्लाय करू शकतो. पण किर्चॉफ सेकंड लॉ डायरेक्टली अप्लाय करता येत नाही.
त्याच्या अगोदर आपल्याला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अप्लाय करावा लागेल, जो करंट डिस्ट्रीब्यूशन लॉ आहे. आणि याच्यासाठी फर्स्ट लॉ मी अप्लाय करतो. फर्स्ट लॉ म्हणजेच डिस्ट्रीब्यूशन ऑफ करंट तुम्हाला अज्युम करावं लागेल. करंट डिस्ट्रीब्यूशनसाठी अगेन तुम्ही कुठल्याही पॉईंटपासून सुरुवात करू शकता. नाव वी नो दी ब्रँचेस, 3 ब्रँचेस आहेत. आणि म्हणून किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अप्लाय करण्यासाठी मी आधी त्या ब्रँचेस चेक करतो. ब्रँचेस आहेत त्या ABCD, AD आणि AFED. 3 ब्रँचेस आहेत, 2 जंक्शन्स आहेत, आपण मगाशीच पाहिलं. आता यासाठी करंट डिस्ट्रीब्यूशनसाठी कुठल्याही जंक्शनपासून सुरुवात करा किंवा तुम्ही कसंही तुमच्या पद्धतीने सुरुवात करू शकता. ही बॅटरी आहे. आपल्याला माहीत आहे की पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट सुरू होतो. सो आय एम शोईंग दी करंट इन दिस डायरेक्शन. सो लेट इट बी दी करंट, डायरेक्शन ऑफ करंट, अँड लेट इट बी I1. हा I1 इथून असा येतो आहे. सो इथं सुद्धा तो काय असेल, I1. नाउ इट इज द बॅटरी 2. लेट द करंट इन दिस ब्रांच इज I2. सो इट विल बी I2. आता ब्रँचेस आपण पाहिल्यात. ABCD ही ब्रँच आहे. हा जर I2 असेल, BA मध्ये I2 असेल, BC मध्ये I2 असेल, तर DC मध्ये सुद्धा I2 असेल. म्हणजे या पूर्ण ब्रँचमध्ये करंट जो आहे तो I2 असेल. कारण आपण मगाशीच पाहिलं प्रत्येक ब्रँचमध्ये प्रत्येक पॉईंटला करंट सेम राहतो. म्हणजे ही जर ब्रँच असेल तर या ब्रँचमध्ये I2 एवढा करंट असेल. तसेच या ब्रँचमध्ये I1 एवढा करंट असेल. सो दिस इज I1. मग मधल्या ब्रँचमध्ये किती करंट असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्या या ब्रँचमधला करंट जाणून घेण्यासाठी मी हा जंक्शन कन्सिडर करतो. या जंक्शनला I1 इट इज अप्रोचिंग द जंक्शन, I2 इज ऑल्सो अप्रोचिंग द जंक्शन. सो बोथ आर इनकमिंग करंट्स. इट सिम्पली मीन्स दॅट इन दिस ब्रँच इट विल बी अन आउटगोईंग करंट. आणि म्हणून हा जो करंट आहे तो इकडं असेल. हा करंट इथून इकडं या ब्रँचमध्ये कंटिन्यू राहील कारण हे 2 जंक्शन आहेत. सो दिस विल बी द सेम करंट. मी याला I3 अज्युम करू शकतो. पण I3 जर अज्युम केला तर 3 अननोन्स होतील, I1, I2 आणि I3. आणि पुन्हा मग कॅल्क्युलेशन्स वाढतील. त्यामुळे मी हा अननोन इलिमिनेट करायचा इथंच प्रयत्न करतो. हा I1 आहे, हा I2 आहे, दोन्ही इनकमिंग आहेत. हा I3 आहे. इनकमिंग करंट्स और सम ऑफ इनकमिंग करंट्स इज इक्वल टू आउटगोइंग करंट्स. सो I3 मग किती असायला पाहिजे, I1 प्लस I2. आणि म्हणून हा काय येईल, I1 प्लस I2. मग हा सुद्धा काय असेल, I1 प्लस I2. तुम्ही या जंक्शनलाही पाहू शकता. I1 प्लस I2 इनकमिंग आहे इथं या जंक्शनसाठी. मग आउटगोईंग काय आहेत, तर I1 आणि I2. सो इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. इथं सुद्धा ते सॅटिस्फाय होईल. सो बिफोर गोईंग फॉर किर्चॉफ्स सेकंड लॉ you will have to always use the Kirchhoff's first law, means current distribution law. एकदा तुम्ही सर्व ब्रँचेसमधले करंट्स अज्युम केले की तुम्ही कुठल्याही लूपसाठी किर्चॉफ्स सेकंड लॉ अप्लाय करू शकता. आता त्यासाठी आधी तुम्हाला लूप ठरवावे लागेल. लूप कोणतीही घेऊ शकता तुम्ही. इथं 3 लूप्स आहेत आणि ह्या 3 लूपपैकी कोणतीही लूप घेता येईल आपल्याला. सो आय एम कन्सिडरिंग द अप्पर लूप. लेट इट बी लूप A, B, C, D, A. ही लूप मी कन्सिडर करतो and I want to apply Kirchhoff's second law to this loop. Now in order to apply Kirchhoff's second law to this loop, again ही लूप तुम्ही एक तर क्लॉकवाईज ट्रेस करा किंवा अँटी क्लॉकवाईज ट्रेस करा. कोणत्याही पद्धतीने ट्रेस करू शकता. इथं पण अगेन हे ट्रेसिंग लक्षात घ्यायच्या आधी आपल्याला एक पाहिलं आहे आपण, इफ R is the resistance and if the current is in right hand side direction, we will have to consider a clockwise loop because the potential difference across this resistance will work out to be positive. आणि म्हणून या लूपमध्ये जर पाहिलं तर हा सगळीकडे अँटी क्लॉकवाईज करंट दिसतोय आणि म्हणून मी इथं अँटी क्लॉकवाईज ट्रेसिंग कन्सिडर करेल. सो लेट इट बी अन अँटी क्लॉकवाईज ट्रेसिंग फॉर दिस लूप. आणि जर अँटी क्लॉकवाईज ट्रेसिंग असेल तर मग आता इथं या लूपमध्ये कुठूनही सुरुवात करा. मी जंक्शन A पासून सुरुवात करतो. इथून इकडं चाललो आहे मी बिकॉज आय वॉन्ट टू ट्रेस दी लूप इन अँटी क्लॉकवाईज मॅनर. आणि इकडून इकडं जात असताना पहिला एलिमेंट R आहे. पॉझिटिव्हकडून करंटच्या दिशेने मी चाललो आहे म्हणजे पोटेन्शियल काय होणार आहे, करंटच्या दिशेने इट विल बी
IR means from A to D it will be plus IR, and that is why it will be I1 plus I2 into R. This is the potential drop अक्रॉस दिस रेजिस्टन्स. मी इथून आलो इकडं, पुन्हा या दिशेने जावं लागेल. पुढचा जो एलिमेंट आहे तो R2 आहे, हा सुद्धा याच दिशेला आहे, करंट सेम दिशेला आहे, म्हणजेच मला असं लिहिता येईल प्लस I2 इंटू R2. म्हणजे करंटच्या दिशेने लूप कन्सिडर केल्यामुळं हे पॉझिटिव्ह येत आहे. नंतर मी इथं आलो, आता बॅटरीचा जो पोटेन्शियल ड्रॉप आहे तो करंटच्या दिशेवरती अवलंबून नाही आहे. आपण कुठून कुठं जातो आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडं जातो आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडं म्हणजेच व्ही पी मायनस व्ही क्यू काय येणार आहे, मायनस ई इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर I1 प्लस I2 इंटू R प्लस I2 into R2 is equal to E. So this term that is left hand side term indicates the energy which is used. So it is the energy which is used, whereas this is the energy supplied. So energy supplied is equal to energy used, and which is the law of conservation of energy. Energy is not getting destroyed, energy is not getting created. Whatever is the energy which is used is equal to energy supplied. It is the law of conservation of energy, and this is how you can apply the Kirchhoff's second law to any of these loops. That's all.